हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. मी तुमची एज्युकेटर डॉक्टर तृप्ती. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण महाराष्ट्र सेट 2021चं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे फॉर पेपर 1 आणि आपण थर्ड युनिट आता करतो आहे, तो आहे रिसर्च युनिट. आपण त्याच्या आधी टीचिंग ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन हा युनिट कंप्लीट केला आहे. आजचं हे लेक्चर जे आहे रिसर्चचं ते शेवटचं लेक्चर आहे, दॅट इज लेक्चर 6. ह्याच्या आधी आपण रिसर्चवर 5 लेक्चर्स केले आहेत आणि ते वेगवेगळ्या टॉपिक्सवर बेस्ड आहेत. तर आजचं जे हे लास्ट लेक्चर आहे ते आहे स्केल्स बद्दल, रिसर्च रिपोर्ट बद्दल आणि रेफरन्सिंग स्टाईल बद्दल. लेक्चर स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र सेट पेपर 1 साठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी बॅचेस ऑलरेडी चालू झाले आहेत. आमची दुसरी बॅच चालू होणार आहे. आता ह्या बॅचेसचे तुम्हाला फायदे काय आहेत? सगळ्यात आधी तर तुम्हाला प्रिव्हियस इयर्स म्हणजे मागील वर्ष क्वेश्चन पेपर्स मिळतील टेस्टवेरी स्वरूपात आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सर्व सोल्युशन्सही मिळतील पीडीएफ फॉर्ममध्ये, जे असतील मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये. जर तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 40 संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट सिरीज सोल्युशन सहित मिळतील. ते देखील तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल होतील. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ऑन अन ॲव्हरेज 2000 ते 2500 एमसीक्यूज तुम्ही करणार आहात या पर्टिक्युलर सेट परीक्षेसाठी, जी शेड्यूल आहे 26 सप्टेंबर रोजी. जर तुम्ही एवढी मेहनत करून एका टॉपिकवर एवढे एमसीक्यूज कराल तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट पॉझिटिव्हच येईल. पण तुम्हाला ही प्रॅक्टिस प्रॉपरली चालू ठेवली पाहिजे. तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला तुमचं प्रिपरेशन जोरात सुरू करायला हवं. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे फुल सिलेबस नोट्सही मिळतील, ज्या मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रोव्हाईड केल्या जातील युनिट वाईज, टॉपिक वाईज. आणि तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओज, दॅट इज लेक्चर्स व्हिडिओ ऑन ॲव्हरेज 200 व्हिडिओज तुम्हाला मिळतील सगळ्या टॉपिक्सवर. जर तुम्हाला ह्याचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर दिलेल्या WhatsApp नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नवीन बॅच स्टार्ट होत आहे. तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ह्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मेसेज करून तुम्ही बॅच जॉइन करू शकता. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे सगळे फॅसिलिटीज यूज करू शकता. तर स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला, जे आहे स्केलिंग वरती, रिसर्च रिपोर्टवर आणि रेफरन्सिंग स्टाईलवर. तर सगळ्यात आधी आपण स्केल्स बघूया. तुम्हाला 4 स्केल्स दिलेले आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. जे स्केल्स आहेत नॉमिनल स्केल, ऑर्डिनल स्केल, इंटरव्हल स्केल आणि रेशिओ स्केल. आता जेव्हा आपण ह्या तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला ह्याचे कसे क्वेश्चन्स येऊ शकतात, म्हणजे एक्झाममध्ये हा टॉपिक तुम्हाला कसा येऊ शकतो. सगळ्यात आधी तुम्हाला ह्याचे मॅच द फॉलोइंग म्हणून हा टॉपिक येऊ शकतो, ज्याच्यात तुम्हाला सगळे स्केल्स दिले जातील. ओके, त्याच्या ऑर्डर वाईज असेल, नॉमिनल पासून स्टार्ट होतात, हायेस्ट आहे रेशो. किंवा तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील आणि तुम्हाला ते स्केल्स मॅच करायचे आहेत. जसं आपण आता नॉमिनल स्केल बघूया. नॉमिनल स्केल ही स्केल आहे ज्याच्यात न्यूमेरिकल व्हॅल्यू नसते. आपण त्याच्यात ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन हे करू नाही शकत आणि त्याला कॅटेगरियल व्हेरिएबल स्केल असंही म्हणतात. नॉमिनल स्केलच्या बद्दल फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल, जसं कॅटेगरीज आहेत, लेबल्स आहेत, क्लासिफिकेशन आहे, नावं आहेत, टाइप्स आहेत. हे सगळे वर्ड्स तुम्हाला कुठे मिळतात नॉमिनल स्केलमध्ये. त्याला आपण क्वांटिफाय, आता क्वांटिफायचा अर्थ काय आहे की त्याला आपण ऍड करू शकत नाही, सबट्रॅक्ट करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही, मल्टिप्लाय करू शकत नाही. त्याला दुसरं नाव काय आहे, कॅटेगरियल व्हेरिएबल्स. तर जेव्हा आता तुम्ही नोट्स घेता किंवा एक्झाम पॉइंटने तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय त्याच्यावर मी खूप फोकस केला आहे. कॅटेगरीज, लेबल्स, क्लासिफिकेशन, नावं. क्वांटिफाय नाही होत त्याचा अर्थ काय? ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन होत नाही. त्याला कॅटेगरियल व्हेरिएबल्स असं बोलतात आणि त्याला न्यूमेरिकल व्हॅल्यू नसते. तर ह्या सगळ्या पॉइंट्स तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी नॉमिनल स्केल बद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे तुमचं ऑर्डिनल स्केल. आता ऑर्डिनल स्केल काय करतं? ऑर्डिनल स्केल तुम्हाला रँक प्रोव्हाईड करतं. रँक कसल्याबद्दल? ऑब्जेक्ट्स बद्दल किंवा इंडिव्हिज्युअल बद्दल. जसं फर्स्ट टू सेकंड आहे किंवा फर्स्ट टू लास्ट आहे किंवा बेस्ट टू वर्स्ट आहे. मी एक ते एक्झाम्पल पण दिले तुम्हाला, हॉटेस्ट टू कोल्डेस्ट.
लाइटेस्ट टू वेट हेवीएस्ट, रिचेस्ट टू पुअरेस्ट. ओके. किंवा तुम्हाला फर्स्ट रँक आहे, थर्ड रँक आहे, फोर्थ रँक आहे, फिफ्थ रँक आहे. हे रँकिंग किंवा हे ऑब्जेक्टचं ऑर्डरिंग हे कशात होतं? हे ऑर्डिनल स्केलमध्ये होतं. ऑर्डिनल स्केल. तर नॉमिनल स्केलमध्ये तुम्हाला कॅटेगरायझेशन होतं. ऑर्डिनल स्केलमध्ये तुमचं रँकिंग होतं. आता इंटरव्हल स्केल. इंटरव्हल स्केलमध्ये बेसिकली काय होतं? इंटरव्हल स्केलमध्ये इक्वल इंटरव्हल्स किंवा जे ऍडजस्टंट नंबर आहे, जसं लाइक फॉर एक्झाम्पल एक ते एक एक्झाम्पल घ्या, 90 ते 100. आता 90 ते 100 मध्ये गॅप किती आहे? 10. तर इंटरव्हल काय आहे? 10. आता एक नंबर जर तुम्ही घेतला, लाइक फॉर एक्झाम्पल एक नंबर घ्या, 90 99 आणि 100. आता ह्यात तुम्ही बोलाल गॅप काय आहे? 0.5. तो जो गॅप आहे तो तुम्हाला इंटरव्हल स्केल आहे. तर त्याला आपण बोलतो इंटरव्हल स्केल. आणि सगळ्यात हायेस्ट स्केल म्हणजे आहे ती रेशो स्केल, ज्याच्यात तुम्हाला ही सेम असते इंटरव्हल स्केल सारखी. पण फक्त एक मेजर डिफरन्स असतो, ह्याच्यात 0 हा मीनिंगफुल आहे. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, जर 0 तुमची हाईट 0 आहे, तर त्या 0चं म्हणजे तुमचं एक्झिस्टन्सच नाहीये. तर 0ला व्हॅल्यू कशात मिळते? रेशो स्केलमध्ये. तर जे 4 स्केल्स आहेत, नॉमिनल स्केल, कॅटेगरायझेशन, ऑर्डिनल स्केल तुम्हाला रँकिंग देतं. इंटरव्हल स्केल तुम्हाला इक्वल इंटरव्हल्स किंवा ॲडजस्टंट नंबर दाखवतं आणि रेशिओ स्केल ज्याच्यात 0 ॲड होतं. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी ही गोष्ट ह्या फक्त इम्पोर्टंट पॉइंट आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग त्या कशा पण येऊ शकतात. मॅच द फॉलोइंगमध्ये पण येऊ शकतात किंवा ते तुम्हाला लाइक फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल्स देतील. त्या एक्झाम्पल्समध्ये कुठली स्केल आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. कन्सेप्ट तुमचा पूर्णपणे क्लिअर हवा. नेक्स्ट आहे रिसर्च रिपोर्ट. आता रिसर्च रिपोर्टवर काय क्वेशन येऊ शकतं? रिसर्च रिपोर्टवर क्वेशन स्टेप्सवर येऊ शकतात एक्झाममध्ये. तसं स्टार्ट होतं हे लाइक फॉर एक्झाम्पल टायटल पेजनी, नंतर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनॅलिटी आहे, एक्नॉलेजमेंट असतं, अब्स्ट्रॅक्ट असतं, इंट्रोडक्शन येतो, स्कोप किंवा लिमिटेशन्स ऑफ द स्टडी येते रिसर्च रिपोर्टमध्ये, लिटरेचर रिव्ह्यू असतं, रिसर्च डिझाइन असते, डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन असतं, कन्क्लुजन असतं, बिब्लिओग्राफी, रेफरन्सिंग किंवा अपेंडायसिस. तर बिब्लिओग्राफी अँड रेफरन्सेस आणि अपेंडायसिस. बहुतेकदा ह्याच्यावर क्वेशन असं बघितलंय, की स्टेप्स देतात. ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, की आधी डेटा अनालिसिस येतं किंवा लिटरेचर ऑफ रिव्ह्यू. तर तुम्हाला खूप पर्टिक्युलर राहिलं पाहिजे, की कुठली सिक्वेन्स आहे. तर ह्या रिसर्च रिपोर्टमध्ये क्वेशन फक्त आणि फक्त सिक्वेन्सवर येणार आहे. तो तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट रिसर्च प्रेझेंटेशन. आता लाइक फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही रिसर्च करता, तर त्याचं प्रेझेंटेशन त्याचं त्याचं प्रेझेंटेशन कुठे तुम्ही तो रिसर्च रिफ्लेक्ट करता. तर रिसर्च तुम्ही करू शकता कॉन्फरन्समध्ये, जो कॉन्फरन्स मे बी फॉर दिवस म्हणजे 2 किंवा दिवसांचं किंवा 3 दिवसांचं किंवा 5 दिवसांचं कॉन्फरन्स आहे. सिम्पोजियम. आता सिम्पोजियम आणि कॉन्फरन्स एकच आहे, ज्याच्यात तुम्ही अकॅडमिकली रिसर्च पेपर प्रेझेंट करता. बट सिम्पोजियम कसं डिफरन्स काय, की सिम्पोजियम फक्त एका दिवसाचं असतं किंवा सेमिनार आहे, ज्याच्यात तुम्हाला एक्सपर्टाईज असतात आणि त्याच्यावर पॉइंट्स रेज केले जातात. वर्कशॉप किंवा वेबिनार आहे. वर्कशॉप आणि वेबिनारमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा पेपर रिफ्लेक्ट करू शकता. आणि नेक्स्ट आहे दॅट इज कॉलिक्युम. कॉलिक्युम पण हे एक प्रकारचं सिम्पोजियम बोला तुम्ही किंवा तुम्ही सेमिनार बोला, ज्याच्यात अकॅडमिक कॉन्फरन्स सेमिनार, त्याला एक सिमिलर वर्ड कॉन्फरन्स सेमिनार्स दिलं आहे, ज्याच्यात तुम्ही अकॅडमिकली तुमचं रिसर्च रिफ्लेक्ट करू शकता. एक रिलेटेड टॉपिकवर एक मीटिंग होते आणि त्याच्यात तुम्ही रिसर्चबद्दल डिस्कस करू शकता. तर तुमचं रिसर्च प्रेझेंटेशन ह्या टॉपिक्स ह्या पद्धतीत होऊ शकतं. आता तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो, की कॉन्फरन्स आणि सिम्पोजियम मध्ये डिफरन्स काय? सेम आहे, फक्त कॉन्फरन्स थोडं लॉंगर असतं, सिम्पोजियम थोडं लिमिटेड मे बी एका दिवसाचं असू शकतं. तर ह्या प्रकारे तुम्हाला जसं सेमिनार आणि वर्कशॉप, सेमिनारमध्ये टॉपिकवर रिफ्लेक्ट केलं जातं, वर्कशॉपमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस. जसं लाइक मी एक्सेलचं वर्कशॉप घेतलंय, तर तुम्हाला एक्सेलमध्ये थोडंसं 2-3 तासासाठी एक्सेल बद्दल शिकवलं जातं आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेशन घेतली जाते एक नॉमिनल वेमध्ये. तर हे तुम्हाला डिफरन्सेस खूप स्पष्टपणे लक्षात ठेवले पाहिजे.
नेक्स्ट आहे तुमचं रेफरन्सिंग स्टाईल. तर आता तुमच्या सिलेबसमध्ये काही-काही रेफरन्सिंग स्टाईल दिल्या आहेत. आता रेफरन्सिंग स्टाईलमध्ये एक्झाममध्ये काय क्वेशन्स येतात. तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातात आणि तुम्हाला रिकॉग्नाइज करायचं असतं, की स्टाईल कुठली आहे. तसं आता पहिला स्टाईल आहे आपल्याकडे हार्वर्ड स्टाईल. तर हार्वर्ड स्टाईलमध्ये ऑथर्स नेम पहिलं येतं. नंतर इयर ऑफ पब्लिकेशन असतं. आर्टिकल टायटल कोटेशनमध्ये असतं. नंतर व्हॉल्यूम किंवा जर्नल सॉरी जे आहे ते इटॅलिक्स फॉर्ममध्ये देतात. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉल्यूम असतं आणि इश्यू नंबर असतो ब्रॅकेटमध्ये अ, आणि त्याचा पेज नंबर असतं. तर ही तुम्हाला पॅटर्न जी आहे ती लक्षात ठेवली पाहिजे. मी परत रिपीट करते, ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत टॉपिकमधल्या, ह्या तुम्हाला एकदा व्हिडिओ बघून लक्षात नाही राहणार. तुम्हाला ते प्रॉपरली नोट्स घ्यावे लागतील तुमच्या रेफरन्ससाठी. हे बघा जे आपण करतो आहे आता, जर तुम्ही 1 तास व्हिडिओमध्ये किंवा मे बी 15-20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही 1 तास घेऊन सगळे नोट्स रेडी केले आणि त्या नोट्सला फक्त तुम्ही गो थ्रू केलं व्यवस्थित, तर तुमचा 50% पेक्षा जास्त काम इकडे होतं. हां, सेकंड टाईम तुम्हाला फक्त रिव्हिजन करावं लागेल आणि तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. तर हार्वर्ड स्टाईलमध्ये काय इम्पोर्टंट आहे, की तुमचं हार्वर्ड स्टाईल रिप्रेझेंटेशन कसं असतं? ऑथर नेम असतं, इनिशियल इयर ऑफ पब्लिकेशन असतं, टायटल सॉरी कोटेशनमध्ये असतं, नेम ऑफ द जर्नल इटॅलिक्समध्ये असतं, व्हॉल्यूम रिप्रेझेंट केला जातो कॉमा, ओके. नंतर इश्यू नंबर असतो ब्रॅकेटमध्ये आणि पेज नंबर असतो. तर ह्याला आपण काय बोलतो? ह्याला आपण हार्वर्ड स्टाईल बोलतो. नेक्स्ट आहे तुमचं एम-एल-ए स्टाईल. आता एम-एल-एचे फुल फॉर्म हा एक क्वेशन येऊ शकतो. मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. त्याच्यात काय आहे? ऑथर नेम आहे. टायटल ऑफ द आर्टिकल आहे टायटल ऑफ द आर्टिकल आहे. नेम ऑफ द जर्नल आहे. व्हॉल्यूम नंबर आहे फॉलोड बाय डेसिमल ओके किंवा इश्यू नंबर. इयर ऑफ पब्लिकेशन आहे. पेज नंबर आहे आणि त्याचं मीडियम ऑफ पब्लिकेशन आहे, की ऑनलाईन आहे किंवा प्रिंट आहे. आता ह्याच्यात एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं, ते कुठली पण एक स्टाईल देतील. 3 स्टाईल्स रॉंग असतील, एक स्टाईल करेक्ट असेल. पण ती कुठली आहे? एम-एल-ए आहे किंवा ती शिकागो आहे किंवा ती ए-पी-ए आहे किंवा ती हार्वर्ड स्टाईल आहे, हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. नेक्स्ट आहे तुमचं ए स्टाईल दॅट इज अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन स्टाईल. ज्याच्यात आपण बघतो फर्स्ट ऑथर नेम आहे, जे इनिशियल्स बरोबर असतं. नंतर इयर ऑफ पब्लिकेशन आहे. आर्टिकलचं टायटल आहे, जे फुल स्टॉपमध्ये फॉलो केलं जातं. जर्नल इटॅलिक्स फॉर्ममध्ये म्हणजे जर्नल इटॅलिक्स फॉर्ममध्ये हार्वर्ड आणि ए स्टाईलमध्ये आहे. व्हॉल्यूम फॉलोड बाय कॉमा आहे, जे सेम तुम्हाला हार्वर्ड स्टाईलमध्ये पण मिळतं आणि पेज नंबर आहे. तर तुम्ही एक गोष्ट नोट केली, ए स्टाईलमध्ये इश्यू नंबर नाही देत. ओके. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. नंतर शिकागो स्टाईल आहे. शिकागो स्टाईलमध्ये नेम ऑफ द ऑथर आहे. टायटल आहे, जे डबल कोटेशन. आता हे बघा शिकागो स्टाईलमध्ये हा एक युनिक पॉइंट आहे, की डबल कोटेशनमध्ये असतं. टायटल ऑफ द जर्नल इटॅलिकमध्ये आहे, व्हॉल्यूम आहे, इयर ऑफ पब्लिकेशन आहे आणि पेज नंबर आहे. तर हे तुम्हाला कुठल्या स्टाईलमध्ये मिळतं? शिकागो. तर ह्या स्टाईल्स तुम्हाला दिल्या जातील आणि ह्याच्यातून तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, ती कुठली राइट स्टाईल आहे. ओके. हे खूप खूप इम्पोर्टंट आहे. थोडं मायन्यूटली बघितलं, की तुम्हाला ते ऑटोमॅटिकली कळेल. तर आता नेक्स्ट आहे अब्रिव्हिएशन्स. आपण कॉमन अब्रिव्हिएशन्स बघूया. अब्रिव्हिएशन्सवर क्वेशन्स बेसिकली तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये दिसतील. आता ई-टी-एल ह्याचा अर्थ काय होतं? ह्याचा अर्थ आहे ई-टी-एल-ई म्हणजे तुम्हाला जर 2 पेक्षा जास्त ऑथर्स आहेत, तर त्यांच्या नावापुढे आपण ई-टी-ए-एल असं ॲड करतो. जर आय-बी-आय-डी आहे, तर लॅटिनमध्ये ह्याला काय बोलतात? आयडीबेम इन सेम प्लेस. म्हणजे जर त्या पर्टिक्युलर रीडिंगमध्ये तुम्हाला ते वर्क रिपीटेड असलं, तर त्याच्यामध्ये आय-डी आपण ॲड करतो. ह्याचा अर्थ कळतं, की ते वर्ड रिपीटेड आहे. नुसतं आय-डी यूज केलं, की सेम. हे आय-डी पर्सनसाठी यूज होतं आणि आय-बी-डी-आय-डी हे यूज होतं आपल्या वर्कसाठी. सेम वर्क असेल, तर आय-बी-आय-डी आणि सेम पर्सन असेल, तर आय-डी. आणि 2 पेक्षा जास्त असतील तर ई-टी-ए-एल. पण त्याचं नाव पण तुम्ही लॅटिनमध्ये त्याला काय बोलतात हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे किंवा हे मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे एल-ओ-सी-सी-आय-टी इन द प्लेस साइटेड. म्हणजे या वर्कमध्ये इमिजिएट प्रिसिडिंग जर वर्क असेल, तर सायटेशन्समध्ये आपण हे पेज नंबर्स इन्क्लूड करतो, तेव्हा आपण लिहितो एल-ओ-सी-सी-आय-टी. ओ-पी-सी-आय-टी ह्याचा अर्थ काय? इन द वर्क ऑलरेडी साइटेड. म्हणजे हे ऑलरेडी साइट केलेलं आहे. ओके. तर त्याला आपण यूज करतो ओ-पी-सी-आय-टी.
तर हे आहे तुमचे कॉमन ॲब्रिव्हिएशन्स. प्लीज तुम्ही ह्याच्यात हे लक्षात ठेवा, की ॲब्रिव्हिएशनचं लॅटिन फ्रेज काय आहे आणि ते कशासाठी यूज होतं. जर मी सांगितलं रिपीटेड वर्कसाठी यूज होतं, तर ऑब्व्हियसली आय-बी-आय-डी आहे. जर मी सांगितलं पर्सनसाठी यूज होतं, ते आहे आय-डी. जर मी सांगितलं ऑलरेडी साइटेडसाठी यूज होतं, ते आहे ओ-पी-सी-आय-टी. आणि ह्याचं लॅटिन फ्रेजेस काय आहेत? जसं काय एल-ओ-सी-आय-टीचं लॅटिन फ्रेजेस आहे लोको सियाटो आणि ओ-पी-सी-आय-टीचं लॅटिन फ्रेज आहे ओपेरो सिटो. तर ह्याचा अर्थ हा घेतला जातो. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप क्लिअर तुम्ही राहावा. लाइक फॉर एक्झाम्पल एक्झाम आपल्याला फक्त हे फोकस करायचं आहे, की एक्झाममध्ये ह्याच्या रिलेटेड काही क्वेशन्स असतील. ते आपल्याला कन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत. अशाने काय होतं थोडं स्पीड वाढते. आपलं थोडं लर्निंग फास्ट होतं आणि आपण फक्त फोकस ठेवतो टुवर्ड्स एक्झाम. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास कराल, तर डेफिनेटली तुमचा रिव्हिजन पण लगेच होईल आणि खूप व्यवस्थित तुमची पॅटर्न फॉलो जाईल आणि सिस्टमॅटिक पद्धतीने तुमचे एक-एक टॉपिक कव्हर होईल. तर ह्या लेक्चरमध्ये एवढंच. आता नेक्स्ट लेक्चर आपलं जे असणार आहे, ते असणार आहे रिसर्चवर पूर्ण लेक्चर क्रॅश कोर्स, लाइक अ क्रॅश कोर्स. तर त्याच्यात आपण सगळे पॉइंट्स परत कव्हर करणार आहोत. तुम्हाला कुठलंही टॉपिक जर तुम्ही मिस केलं आहे, तर त्या टॉपिक आपण क्रॅश कोर्समध्ये परत कंप्लीट करणार आहोत. तर तुम्ही क्रॅश कोर्सच्या आधी सगळे 6 लेक्चर्स तुम्ही कंप्लीटली रीड करा आणि क्रॅश कोर्ससाठी आपण रेडी राहूया. थँक यू फॉर द डे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ क्रॅश कोर्स ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड. थँक यू एव्हरीवन.